पक्षांतर करत असताना पुढे जात असताना असं काम करा ज्या हीच आमच्या सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. आमदारांनी सांगोला तालुका नव्हे तर महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम 55 ते 60 वर्ष केलं आणि या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा व्यक्तीच्या घरावरती असा दारूच्या बाटल्याचा आणि दगडाचा प्रहार होतो ही अतिशय निंदनीय आणि वाईट गोष्ट आहे. हे घडत असताना महाराष्ट्राला दिशा देत असताना कैलासवासी आमदारबाई गणपतराव देशमुख यांनी त्या तत्कालीन यशवंतराव चव्हाण मंत्र्यापासून फडणवीस साहेबांच्या पर्यंतचे सर्व मुख्यमंत्र्याबरोबर काम महाराष्ट्राच्या जडणघडणीचं ज्यांनी केलं त्यांच्या घरावरती अशा पद्धतीनं निंदनीय असा प्रकार घडतो हे अतिशय वाईट आहे असं मला वाटतं. तर भाजप प्रवेशाची जी रॅली होती ज्या रॅलीमधून या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे आणि तमाम तो महाराष्ट्राने नवतर देशाने पाहिलेला आहे. अशा पद्धतीच्या जातीवादी जाती द्वेष भावनेतून गेली अनेक वर्ष सातत्यानं आबासाहेबांनी 55 वर्षामध्ये आज गोर गरीब वंचित उपेक्षित अशा बहुजनांना बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर माता जिजाऊ माता रमाई माता सावित्रीबाई या महामानवान महामाताच्या समतावादी विचारधारेमध्ये या ठिकाणी आमदार साहेबांनी इथलं जे राजकारण केलं गोरगरिबांच्या ज्यांनी आयुष्यातल्या व्यथा मांडून घेतल्या या ठिकाणी विधिमंडळामध्ये आज खऱ्या अर्थाने त्यांच्या व्यथा मांडत असताना सर्वसमावेशक असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना ज्यांनी न्याय दिला अशा न्यायप्रिय राजाच्या घरावरती आज की जे घर आम्ही आमचं त्याला मंदिर म्हणतो आणि मंदिरापेक्षा सुद्धा आमची पवित्र अशी भावना ज्या घराप्रती आहे त्या घरावरती काय नराधम हल्लेखोरांनी केलेलं जे भ्याड कृत्य आहे त्या भ्याड कृत्यामध्ये दारूच्या बाटल्या